मुंबईत ना भाजपचा मेळावा झाला. मुख्यमंत्र्यांनी त्यात विधान केलं की महायुतीचा म्हणजे भाजपचाच महापौर बसेल. महायुतीचे लोक सोबत आले नाहीत तरी आम्हीच बसू. त्यावर रोहित पवारांनी ट्विट केलंय की हा सगळा कॉन्फिडन्स कशावरनं आलाय, कारण मुख्यमंत्री 3 महिन्याच्या आधी सांगतायत की भाजपचाच महापौर बसेल. एकनाथ शिंदे आणि अजितदादा यावर काही बोलत नाहीयेत. हा कॉन्फिडन्स जो आहे ना तो इलेक्शन कमिशन मुळे असं रोहित पवारांचं टीका केलं. हे दुर्दैव आहे की ज्या भारतामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नातून एक अतिशय उत्तम संविधान दिलं आणि त्या संविधानामध्ये प्रत्येकाला एकच मत हा अधिकार बाबासाहेबांनी आपल्याला सगळ्यांना दिला. पण आता जे दिसतंय त्याच्यात एकाला 6 मतं पण दिलेली आहे. त्यामुळे हे जे नवीन चाललेलं आहे हे दुर्दैवी आहे. आणि तंत्रज्ञानाच्या काळात म्हणजे आपण सगळ्यांनी एक फॉर्म भरला तर आपली 0.01 काही चूक झाली किंवा शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा फॉर्म भरला तर 1 मिनिटात तो रिजेक्ट होतो. त्याचा इन्शुरन्सचा फॉर्म भरला तो 1 मिनिटात रिजेक्ट होतो. पण मताची नावं 6 राहतात. मला आश्चर्य वाटतंय. आणि तीच गोष्ट लाडकी बहीण योजनेमध्ये दिसते. लाडकी बहीण योजनेमध्ये पहिल्या टप्प्यात 25 लाखहून जास्त महिलांची नावं कमी करण्यात आली. कशी काय कमी करण्यात आली, का कमी करण्यात आली, याचं उत्तर महाराष्ट्र सरकारला द्यावं लागेल. याच संदर्भातला प्रश्न आहे की लाडक्या बहिणींच्या नावावरती गाडी नाही अशाही बहिणींची नावं कट करण्यात आली, अशी अनेक चित्र आता समोर आली. नाही, माझा प्रश्न एकच आहे की आता तुम्ही नावं कट करताय, मग आधी ती नावं घेतलीत कशी? मग तेव्हा काय झालं होतं की तुम्ही अशी नावं घेतली, म्हणजे कट का केली आणि मग जर घेतली तर तेव्हा कशी काय घेतली गेली, या सगळ्याची पारदर्शक इन्क्वायरी व्हायला पाहिजे नाही का? 25,04,900 कोटी रुपये हो, काय लहान अमाऊंट नाहीये ती. आणि आज मला सांगलीतून जिल्ह्यातून माहिती आली आहे की आणखीन लोक कमी केले. त्यामुळे मी आज खरं तर दिवसभरात तीही माहिती काढणार आहे की आपण 25 लाख आहे, पण सांगली जिल्ह्याचा असा एक आढावा येतोय की तिथून आणखीन नावं कमी केली आहेत. तर मग ती सगळ्या राज्यात केली आहेत का काय, याची माहिती आज दिवसभरात मी घेणार. बार्टी आरटी असेल याला फेलोशिप जी आहे ती दिली जात नाहीये. पवारांचं 3 दिवसापासून उपोषण सुरू आहे. सरकार म्हणते आम्ही पैसे दिलेत सारथीला, मात्र विद्यार्थी म्हणतात पैसेच आले नाही. म्हणजे पैसे गेले कुठे, याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल. सातत्याने जी मुलं मेरिटवर पास होतात आणि त्यांच्या हक्काचा निधी आहे हा, तो हक्काचा निधी त्यांना दिला जात नाही. स्कॉलरशिप आपल्याकडे नेहमी म्हणतात आपल्या संस्कारामध्ये की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. तर त्याच हक्काच्या त्या शिक्षणापासून हे सरकार गरीब कष्ट करणाऱ्या मुलांना जर वंचित ठेवणार असेल तर त्याचा आपण जाहीर निषेध केला पाहिजे. आणि महाराष्ट्र सरकारने या मुलांना शिक्षणाचा जो अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या संविधानात दिला होता, राईट टू एज्युकेशन, त्याच्या पूर्णपणे विरोधात हे महाराष्ट्र सरकार काम करते. काही राज्यात ओला दुष्काळ सुरू आहे, अनेक ठिकाणी पाऊस सुरू आहे, शेतीचं नुकसान झालंय, सरकारकडून लक्ष दिलं जात नाहीये. पंचनाम्याचे अजूनही कुठले आदेश जे आहेत ते सरकारने दिले नाही. नाही, जे महाराष्ट्र सरकारचे मंत्री आहेत या विषयाचे, मकरंद आबा पाटलांनीच स्वतःच मान्य केलेलं आहे आणि त्यांनीच दिलेली माहिती आहे की जानेवारी टू सप्टेंबर दर 3 तासाला एक शेतकरी आत्महत्या करतो. दर 3 तासाला एक शेतकरी आत्महत्या होते या राज्यात. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करा. हे वारंवार मी मगाशी आपल्याला सांगितलं की अमित भाई शहांना मी 1 महिन्यापूर्वी विनंती केली होती की महाराष्ट्र सरकारला सांगा ओला दुष्काळ जाहीर करा आणि सरसकट कर्ज माफी करा. हे गेले अनेक महिने. आणि तुम्ही म्हणला की पंचनामे होत आहे. जो पहिली अतिवृष्टी झाली, मग इंदापूर असेल, बारामती, दौंड, ह्या संपूर्ण भागात जेव्हा झाली तेव्हा ती मे आणि जून मध्ये झाली. तेव्हाचे पंचनामे झाले पण त्याचे पैसे आजही कुणाच्या अकाउंटवर आलेले नाहीयेत. आता नवीन पंचनामे करायची वेळ आली आहे. आधीचे पण पैसे आलेले नाहीयेत आणि ही परिस्थिती. आणि अनेक ठिकाणी या लाडक्या बहीण योजनेचेही पैसे पोहोचले नाहीयेत, स्कॉलरशिपचे पैसे जात नाहीत. चाललंय तरी काय या सरकारमध्ये? हिंगोली जिल्ह्यामध्ये 50 जणांना आज मराठा म्हणजे आहेत त्यांना पूर्ण प्रमाणात वाटत. त्याच्यात काय GR काढलाय, आणखीन म्हणजे जे काय पारदर्शक झालं पाहिजे ते व्हायला पाहिजेच ना. त्याच्यात कौतुक काय? तो अधिकार जर सरकारने दिलाय तर तुम्ही 50च म्हणताय. त्यांनी करोडो सांगितलं होतं ना. आज नरेंद्र मोदींचा वाढदिवस आहे. सामनामधून त्यांना शुभेच्छा देऊन त्यांनी आत्मचिंतन करावं असं म्हटलंय. कारण की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडण्याचं कटकारस्थान त्यांनी केलंय. त्याच्यामुळं त्यांनी आत्मचिंतन करावं आणि गेल्या काही वर्षांमध्ये नरेंद्र मोदींनी सुद्धा थिल्लरपणा केलेला आहे.
असं सामनामधून म्हटलेलं आहे. की अहो, हे लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. काही चला, गुन्हेगारी मागील काही दिवसांपासून वाढताना पाहायला मिळते. मुख्यमंत्री सातत्याने पुण्यामध्ये येतात, त्यांना गुन्हेगारीबद्दलचे प्रश्न विचारले जातात. अगदी 2 टोळ्यांमधले वाद काही दिवसांपूर्वी पाहायला मिळाले. पण मुख्यमंत्री म्हणतात, गृहमंत्री म्हणतात की असं कुठं टोळी युद्ध नाहीये. जे कोणी असे कारनामे करतात, ज्यांनी कोणी डोकं वर काढायचा प्रयत्न करतो, लोकांनी हे करून लावलं. वेरस पोलिसांनीच कोर्टामध्ये सांगितलेलं होतं की हे टोळी युद्ध आहे. रिमांड कॉपीमध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे. गृहमंत्री आणि मान्य याला करत त्याला नाहीये. धरून प्रश्न भारत आहे की सरकार- उपमुख्यमंत्र्यांनी त्यातीलच एक जणांचा मोका काढलेला होता. एक गोष्ट मी तुम्हाला अति जबाबदारीने सांगू इच्छिते की या राज्याचा जो डेटा सांगतो त्याच्यात पुण्यात क्राईम वाढलेला आहे. हा माझा डेटा नाही आहे, हा महाराष्ट्र आणि भारत सरकारचा डेटा आहे. त्याच्यामुळे डेटा स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. म्हणजे डेटाच सांगतोय की महाराष्ट्रात आणि पुणे जिल्ह्यात क्राईम वाढलाय. हा माझा डेटा नाही आहे, महाराष्ट्र आणि भारत सरकारचा डेटा आहे. काही मग गुन्हेगारांना पोस्ट आहे कोण, जर उपमुख्यमंत्री जर त्याच गुन्ह्यातील आरोपीचा आज मोका काढत असतील. आज तुम्हाला दुपारी वेळ असेल तर गणेश क्रीडाला जा, त्याचं उत्तर तिथे मिळेल. एकनाथ शिंदेंनी आज मोठमोठ्या पेपरमध्ये मोठमोठ्या जाहिराती दिलेल्या आहेत मोदींच्या वाढदिवसानिमित्त. अगदी हाफ पेज फुल पेज अशा जाहिराती आहेत एकनाथ शिंदेनी दिल्या, त्याच्यामुळे त्याच्या वेगळ्या चर्चा सुरू आहेत. नाही बघा, कोणी कुठली जाहिरात द्यायची, तुम्ही फक्त वर्तमानपत्राचं म्हणताय. मी ती जाहिरात बसवर पण पाहिली आहे आज इथे येताना. त्याच्यामुळे खूप मोठं कॅम्पेन आहे. बघा, एखाद्याला आपल्या नेत्याबद्दल प्रेम असेल, नेत्याबद्दल, आणि तो नेत्यासाठी काहीतरी जाहिरात करत असेल, शुभेच्छा देत असेल, तर त्याच्यात गैर काय. पण एक गोष्ट खटकली मनाला की मागच्या आठवड्यात ज्यांनी फुल पेज जाहिराती दिल्या त्याच्यात ना पक्ष होता, ना नेत्याचा फोटो होता, ना चिन्ह होतं, ना काय होतं. आज शिंदे साहेबांनी जी जाहिरात दिली त्याच्यात नेता पण आहे त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचं चिन्ह पण आहे. म्हणजे तेवढं ती जाहिरात मध्ये म्हणजे काय शिंदेचे नेते- मुख्यमंत्र्यांची काय कळलं नाही का? ते काय कळलं ना बाबा. याचं उत्तर तुम्हाला गणेश क्रीडाला आज 3-12-1 वाजता मिळू शकतं. शिवाजी तुम्ही विचारा. महाराजांना अभिवादन करतात. नाही नाही, चांगलं आहे, नाही, चांगलं आहे. बघा, अभिवादन करणं ही चांगली गोष्ट आहे, त्याचं आपण सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे. पण त्याच्याबरोबर पक्ष, नेता, सरकार काहीतरी जर आलं असतं. या ठिकाणी खासदार सुप्रिया सुळे बोलत होत्या. सरकारवर त्यांनी टीकास्त्र डागलेलं आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्यावरती, त्याचप्रमाणे राज्यात झालेल्या पावसामुळे नुकसानीवरती त्यांनी भाष्य केलं आणि सरकारवर टीकास्त्र डागलंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.